नवी मुंबईतील बेलापूरमध्ये पुन्हा एकदा एक दुचाकी ध्रुवतारा जेट्टीवर बुडाल्याची घटना घडली। याआधी देखील 2 महिन्यांपूर्वी एक ऑडी कारचा महिला चालक बुडाली होती, मात्र महिला सुखरूप बचावली होती। आज पुन्हा एक दुचाकी खाडीत पडली। यातील दोघांपैकी एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, दुसऱ्याचा शोध सुरू आहे। दरम्यान याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। सध्या आपण आहोत नवी मुंबई ध्रुवतारा जेट्टीवरती। सागरी पोलीस आपल्या सोबत आहेत आणि सकाळी 6:30 वाजता एक घटना घडली होती। त्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 युवक जे आहेत या ठिकाणी याच जेट्टीवरती त्यांची बाईक बुडाली होती। एकाला वाचवण्यामध्ये सागरी पोलिसांना यश आलेलं आहे, परंतु एक व्यक्ती जे आहे अजूनही त्याचा जो तपास आहे सागरी पोलीस करत आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर 1 महिन्यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची घटना या ठिकाणी घडली होती आणि त्या महिलेला वाचवण्यात सुद्धा सागरी पोलिसांना यश आलं होतं। परंतु हे 2 युवक रात्री सकाळच्या वेळेस जे आहेत 6:30च्या वेळेस अंधाराच्या वेळेस जेट्टीमध्ये पडले। त्याच्यामुळे आता त्यांना रात्रीच्या वेळी थोडंसं शोध मोहीम त्यांची सुरू आहे, पण शोध मोहीमसाठी थोडासा आणखी वेळ लागतोय। 3 तास उलटून गेले तरी सर्च ऑपरेशन सुरू आहे। आपण जर पाहिलं तर दोन्ही युवक जे आहेत एरोली या ठिकाणी राहणारे आहेत आणि IT कंपनीमध्ये काम करत आहेत, परंतु सकाळच्या वेळेस ही घटना घडली, अंधारामध्ये घडली, त्यामुळे त्यांना नवी मुंबई सागरी पोलिसांना त्यांना शोधण्यासाठी थोडासा वेळ लागतोय। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।